मिस्टर मक्तेदार? हा आवडतं की नाही? का जायचं मूडच नाही आज? हे काय चाललंय की आणि मूडचं तुम्ही काय बोलूच नका. एक तर तुम्हाला सोडून जावं वाटत नाही आणि जायचं म्हणलं तर मग गुरुजींचे शब्द आठवतात. गुरुजींनी लांब राहायला सांगितलंय ना. होय, स्वेटर कुठे आहे? स्वेटर नाही, स्वेटर कशाला? एवढा उन्हाळा वाढलाय, शिजून बटाटा होईल माझा. यामुळं कॅन्सल. हो, काय झालं? हो, काय झालं तुम्हाला अचानक? काय झालं तुम्हाला? हा? मला थँक्यू म्हणायचं तुला. म्हणजे काल जे काही झालं, माझ्या एका शब्दावर माझ्यासोबत सप्तपदी घ्यायला तयार होतास तू. हो, एका अर्थाने माझी खूप मोठी इच्छा पूर्ण केलीस. मला ना खूप म्हणजे खूप भारी वाटलं. काय काय बोलताय तुम्ही? अहो, मी काहीच नाही केलं. जे काही केलं ते आपण दोघांनी एकमेकाच्या संमतीने केलं. आणि खरं सांगू काय, मला पण भारी वाटलं. देशप्रता, हा, खरंच खूप गोड आहेस तू. मग मी गोड आहे ना? मग माझ्याकडनं थोडस गोड तुम्ही. उशीर होतोय ना? उशीर होतोय, मी तुझा डबा घेऊन येते. आवर लवकर. वैदी, काय रे? बटन तुटलं. अरे यार, नेमकं निघताना तुटलं. मिनिट थांब, मी डबा बघते. हा, नशीब ओलेलं आहे. बघू. झालं. झालं काय? लावून द्या की मग. हा, द्या की. लावून देऊ. परफेक्ट. वा, भारी लावले. हा, तुझा डबा घेऊन येते. हा. वैदी, आता काय? दुसरं पण बटन तुटलं. हा, अरे अशी कशी बटणं अचानक तुटतायत? काय माहिती, पीटी शिक्षक आहे ना, धावपळीत होतं असं सगळं. आणि शर्ट पण जुना झालाय, नवीन घ्यायला लागते असं वाटतंय मला आता. नेमकं निघताना होत आहे ना रे. बघा ना आता.
थांब मी डबा आणते परत. नेमकं घाई गडबडीत होतीस. बघू. हा फायनली. तर खरंच खूप उशीर होतोय. आवर चल. वैदेही. तिसरं पण तुटलं. हा अरे बाप रे. नाही बरोबर आहे. तू पीटी शिक्षक आहेस ना. हा आणि शर्टाची क्वालिटी पण गेली आहे रे. तेच ना. घ्या मी डबा घेऊन येतो. हं? ते बॉक्स इथंच ठेवलं ना तुम्ही. हे घ्या. आजकालचे शर्ट म्हणजे ना खरंच म्हणजे खराब येतात खरंच. हा घ्या सुई घ्या शिवून द्या. हं? काय झालं? काय नाही. हलू नकोस ना तू. हा नाही हला. तेजप्रताप. हा सारा जवळ ये ना. जवळ येतो की. टोचली ती. टोचलं का? हा सॉरी. पण आता इतकं कमाल शिवलं ना मी बटन की हेच काय दुसरं कुठलंही बटन कधीच तुटणार नाही. हा हा नाही तुटणार. एकदम घट्ट झालीत आता. हा. हे चांगली झालीत एकदम. ती सुविधा इकडे लई टोचती. काय हो मुद्दाम केलं ना तुम्ही हे सगळं. मी केलं तर मुद्दाम. तू केलंस तसं काय? मी कोण आहे? काय रे मूर्ती? वहिनी साहेब ते तुमचे पप्पा आलेले असतात बघा. धनाजीराव. एजंट सासर. पप्पा आलेत. आलेत सांग. लवकर आवर आणि बाहेर ये. मी जाऊन भेटते. ऐका की अहो तुम्ही एजंट सासऱ्यांना पण आत्ताच घ्यायचं होतं का? सगळं मूडच घालवला. अयो लई दुखायला लागले. पप्पा आली का पोरगी माझी. पेढे घे. हा? पेढा खा आधी. पेढा कशासाठी? सांगतो सगळं सांगतो पण तू थांब. अगोदर मला तुझी नजर उतरवू दे. मी मीठ मोहरी संग चालले यातली. माझी गुणाची पोरगी बिचारी माझी. पाहिजे काय गरज आहे? असू दे ग. पुन्हा आल्या गेल्याची भूता ख्याताची आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या माणसांची
कोणाची कोणाची माझ्या पोरीला नजर लागू नको तू रे देवा. पोरी खरं सांगू का, तू हायच लई गुणाची. तू मुलीच्या जन्माला आलीस पण आपल्या बापाचं नाव एकदम रोशन केलंच बघ तू. अगं तू एवढीशी होती ना तेव्हापासून मी सांगतो समजांना, आमची वैद्य हायच तशी गुणाची. ज्या घरात जाईल त्या घराचं भाग्यच उजाडेल. नमस्कार एजंट सासरे, नमस्कार. जाऊ बापू नमस्कार. हे घे घे तर पेढे घ्या. हे साहेब बोलत काय बसलोय मी. पेढे पेढे घे. पेढा हा कसला पेढा आहे? अरे सांगतो ना, अरे मी नवीन घर घेतलंय घर. अरे घर कसलं आता मोठा बंगलाच येतो. काय सांगता काय एजंट सासरे? अरे वा कमालच झाली म्हणायची. काय एजंट सासरे, मोठी डील क्रॅक केली वाटत तुम्ही. हा भारी भारी एकदम. एक 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 मिनिट पप्पा, काय काय बोलताय तुम्ही? घर घेतलं म्हणजे काही सांगितलं नाही, काही कळवलं नाही. आई आई पण काहीच बोलली नाही. हवं हे आई ना जुबान होय. ती कशी काय बोलन? कारण आलं धनाची क्षमा ना तिथं कोणाचं चालं ना. तुम्हाला सांगतो जावई बापू, अहो या जगात माझ्यासारखं इमानदारीने मेहनत करणारी माणसं आहेत ना, त्यांना काय बी कमी पडत नाही बघा. अरे हा मी बोलत काय बसलोय. पत्रिका द्यायला, पत्रिका द्या. पत्रिका पण छापली काय? हो हो जावई बापू हे घ्या. वास्तुक शांतीची पूजा ठेवली आहे. हा मोठी नाही पण आपलं या तुम्ही समजे. मी स्वतः विनंती करायला आलेलो आहे जावई बापू, का ह्या वास्तुक शांतीच्या पूजेला तुम्ही दोघांनी जोडीने हजर राहायचं एकदम. मी स्वतः इन्व्हिटेशन द्यायला आलोय. येणार की, का नाही येणार? बरं कुठे घेतलंय घर? घर आपल्या गावातच. ते हायवे जवळ तो घाटगे बिल्डर्स त्यांनी नवीन बंगल्याची बांधणी केली ना, हा. ते बघ. हे माईसाहेब नमस्कार नमस्कार. या या माईसाहेब घ्या पेढा घ्या. आता तुम्ही हा विचार करत असाल व हे कसले पेढे देऊ राहिलोय मी. वय वय मी सांगतो, मी घर घेतलंय माझी नवीन घर बंगला. धनाजीराव अभिनंदन. हा मोठी झेप घेतली, छान. काय ते काय राव, काय नाही आपलं चाललंय. चांगलंय. पण मग काय आमच्या साम्राज्यापेक्षा मोठा बंगला बांधला का काय तुम्ही? काय बोलत हो माई साहेब. छा छा एवढी कुठली आमची लायकी आली. हा आता तुम्ही जर कृपा केली, म्हणजे तुम्ही जर आशीर्वाद दिला तर याच्यापेक्षा मी मोठा असा. जालिंदर, हा मग ते फाईल फाईल नीट तपासून द्या. हां नंतरच त्यावर आम्ही सही करणार. अत्यंत महत्वाची फाईल आहे ती. वैदी चल आग, मला अजून किती फाईल पत्रिका वाटायच्या राहिल्यात. हे जर समजा ना वाटा.
आठवणी वाट समजा मला अजून लय काम आहेत, लय पत्रिका वाटायच्यात, काय काय राहिले. जावई बापू यायचं बरं का नक्की. हो येणार की एजंट सासरे, सगळेच येणार, का नाही येणार? हा? हा हा हा. पप्पा हा? ते सगळं ठीक आहे, पण आईला का नाही आणलं? आई का? तिचं ते अगं हे काय हे इथंच राहिलं का? बरं हरकत नाही, पण उद्या रंगपंचमी आहे ना, मग एक काम करा, उद्या तुम्ही आणि आई रंगपंचमी साजरी करायला इकडेच या. बरं बरं ये नक्की येईन मी. चल येतो. या, या. बरं का नक्की या. उद्या या बाबा, यायचा. चला आम्ही पण येतो. हा या. श्वेता, असं अचानक घर कसं काय घेतलं पप्पांनी? काहीच सांगितलं नाही रे, काहीच कळवलं नव्हतं. तेच तर नाही, म्हणजे एजंट सासऱ्यांनी नो बॉलवर सिक्सर मारलाय. हा पत्रिका छापली म्हणजे भारी जाईल. अरे थंडर काय करायला लागलेस? थांबाई उतरा उतरा. अहो तेच प्रताप. नाही नाही, प्रेमनाथ पवार गुरुजी सर या बाहेर या. हा जरा गडबडीत आहे, चाललोय. बाहेर तरी यात्रा अरे वेळ नाही माझ्याकडे आता, चल. या अक्षर खरे. अरे काय करायला या लागलेस? सांगतो. अरे थंडर हा. अभिनंदन अभिनंदन. का? तुमच्या सासऱ्याने एवढा बंगला घेतला, वास्तू कोणार? जरासा हात असं कर. काय झालं? असं करत रे. हा? 1 2 3 4 5. अरे गुदगुल्या होते. अरे, काय करायला लागलाय थंडर? काय कराल म्हणजे? अहो तुमच्या एजंट सासऱ्याने एवढा मोठा बंगला घेतला, वास्तू कोणार? मग ह्या जावायला पैरावं नको, कापड आल्यावर शिवायला नको काय, म्हणून माप घेत होतो जरा. माफ घेतोय. थंडर हा. मला एका गोष्टीची कमाल वाटायला लागली. कसल्या? मला एक साडी गिफ्ट द्यायची होती वैद्यांना, काय काय करावं लागलं होतं. एक आमची एजंट सासरे कमिशनच्या जोरावर बंगला घेतला. बंगला एजंटच्या कामात लईच पैसा आहे का रे? हा? एजंटचं काम करायला पाहिजे होतं काय? नाही नाही नाही, काय बोलते थंडर? एजंट एजंट तुमचे सासरे आहेत म्हणून काय बोलतायत नाही. हे पैसे त्यांनी कमिशन मधनं कमवलेले नाही. मग जुगार जुगारातनं पैसे कमवले असणार. मला पण तोच डाऊट आहे खरं तर. जाऊ दे सोड, आपल्याला काय करायचंय. थंडर हा. रंगपंचमीची तयारी कुठवर आली आहे? हा एकदम व्यवस्थित झालेली आहे. थंडर मी नसणार. पाहुण्यांची सोय करा, खाय प्यायचं बघा, पाणी बघा, रंग बघा, सगळं पाठ आहे दरवर्षीप्रमाणे. चल. तुम्ही नसणारच आहे. आत बसा कडी लावून मोबाईल बघा. हा चल मी निघतो. निघतो कुठे? मला तिकडे सोडा नाक्यावर. पिवडी आणायची पिवडी. बस चला. सोडा. हा रिक्षा रिक्षा ए रिक्षा 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 ए भाऊ ए अरे थांबा ना. काय माणूस आहे. हं? अरे माई साहेब मग ते दराचे व्याही आहे मी. थांबा ना. काय धनाजीराव, अरे ऊन जास्तच आहे ना धनाजीराव आज. लईच काढा काय हो उन्हाचा. अपर जालिंदर साहेब तुम्ही इकडं कसं काय? घ्यावंच लागलं धनाजीराव. एवढ्या मोठ्या बंगल्याचा मालक असं रस्त्याने पायी पायी फिरतोय, चांगलं नाही वाटत. बघवलं नाही गेलं बरं का आम्हाला, म्हणून म्हणतोय या 4 व्हीलर. 4 व्हीलर हा हवा गाडी घ्यायची म्हणजे आज त्याला काय दात काढून देऊ, कच्ची चुकत देऊ काय? बाबा चेष्टा करता गरीबाची. धनाजीराव
आता हप्त्याचे पैसे येतात ना दर महिन्याला, त्यातून घ्या ना 4 व्हीलर. नाही तर त्यांना वाटायचं की तुम्हाला बंगला दिला, धनाजीराव खुश. असं वाटलं नाही पाहिजे. तुमच्या हक्काचे पैसे 1-1 रुपया वसूल करायचं, कळलं का? पैसा, गाडी सगळं मागा. आली बघा रिक्षा. रिक्षा आली. ती तरी थांबती का नाही काय माहिती आता. थांबल. थांबन हा. तुम्ही आवाज दिल्यावर काय होईल. थांबा. हा. थांबला गड्या. बघा, हे धनाजीराव हे सांगतील त्या पत्त्यावर त्यांना सोडायचं. आणि हो, पैसे घ्यायचे नाही यांच्याकडनं, कळलं का? हा. धनाजीराव बसा. आणि हो, आम्ही सांगितलेलं लक्षात आहे ना तुमच्या? हा. आता मी गाडीच बघतो ना, मनावर घेतो, गाडीच मागून घेतो आता. या बसा. चला मी सांगतो कसं जायचं ते पत्ता, तुम्ही चला. धनाजी. जालिंदर मग गळाला लावलेलं खाद्य पुरलं का अजून लावायला लागल? उरलं पण, गिळलं पण आणि खाल्लं पण. भिकारी कुठला. माई, आता पुढं काय? पुढं आता पुढचा पत्ता टाकायचा. पण आई तू एका शब्दाने मला काही बोलली नाहीस. वैदू, आता तुझ्या पप्पांचा स्वभाव काय तुला नव्यानं सांगू का? आता त्यांच्या मनात कधी काय येईल, ते काय करतील काही सांगता नाही यायचं. आता काय काय वेळा तर मलाच काही सांगत नाही अगं, स्वतःच्याच मनाचं खरं करतात सगळं. म्हणून मी तुला काही बोलले नाही. काही सांगू नकोस तू. आई, विचारू का? विचार ना. हे बघ, वाईट नको वाटून घेऊस, पण आपण घर घेतलं वगैरे याचा आनंद आहेच मला, नाही म्हणतच नाहीये मी. बंगला घेण्या इतके पैसे कुठून आले आपल्याकडे? आई, पप्पा काही चुकीचं करत नाहीयेत ना? पहिल्याच प्रयत्नात सिक्सर, डायरेक्ट बंगला. आई, हॅलो आई, ऐकतेस ना तू? अगं आई, बोल ना काहीतरी. तू रागवलीस का मी जे बोलले त्यामुळे? नाही अगं, रागवलं नाही. वैदू ऐक ना अगं, मला ना अगं माझ्या लई कामं पडली. आपण नंतर बोलू की. हा, नंतर बोलूया आपण. हा, चल. आई, नक्की काय लपवतेस तू माझ्यापासून?